नमस्कार सर्वांना. रोज काय डाळ करायची हा सर्वांचाच प्रश्न असतो. त्यासाठी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ. इथे मी बाजूला आधीच ती डाळ स्वच्छ धुवून अशी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. इथे एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरं घालायचं, बारीक चिरून घेतलेलं लसूण, छोटे कांदे घ्यायचे एक 10-12, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता, अर्धा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. झाकण लावून भोपळा आहे तो छान 5 मिनिटं शिजू द्यायचा आहे. भोपळा आहे तो छान मऊ झालेला आहे. उकडलेली डाळ घालून घ्यायची. डाळ आहे ती आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी त्या प्रमाणात आपण पाणी घालून घ्यायचं. त्यामध्ये चिंच घालून घ्यायची, चवीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा सांबर मसाला, डाळीला उकळी आल्यानंतर कोथिंबीर. भोपळा घालून केलेली डाळ तयार आहे.